हॅलो एव्हरीवन. तर आज व्हिडिओ डायरेक्टली दुपारी स्टार्ट केला मी, कारण ना खूप तब्येत खराब होती माझी 2 दिवसापासून. कसं तरी काल ॲडजस्ट झालं, पण आज झालंच नाही. सकाळी दवाखान्यात जाऊन आले आणि त्याच्यानंतर झोपले होते. तर ऋषभ आला त्याच वेळेस उठले मी. ताप होती, थंडी होती आणि विकनेस तर खूप जास्त होती. त्यामुळे मी आणि रियांश झोपला होता. तर रियांश मी झोपले की आपोआप माझ्या बाजूला येऊन झोपतं. त्याच्यानंतर उठले मी, फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला. 5 वाजता उठून फ्रेश वगैरे झाले, म्हणजे झाडून वगैरे काढलं आणि त्याच्यानंतर चहा घेतला. कारण आपल्याला कितीही काही तब्येत खराब झाली तर आराम थोडाफार करून शेवटी कामं करावीच लागतात. कारण घरात दुसरं कोण आहे आपल्याशिवाय? करणं तर आहेच मुलांसाठी, कारण स्वयंपाक नाही केला तर मुलं उपाशी राहतील. रेडीमेड आणून किती आणणार आहे? त्यामुळं म्हटलं चला गोळ्या खाऊन थोडंसं गोळ्यांचा परिणाम झाला होता, थोडं बरं वाटत होतं. मग गरमागरम चहा घेतला आणि नंतर स्वयंपाकाला लागले. म्हणजे पोळ्या वगैरे केल्या होत्या. तर ऋषभचे डॅडी म्हणत होते विकनेस आहे तर फक्त पोळ्या कर, मी भाजी घेऊन येते. आणि पनीरची भाजी म्हणलं की मुलांची फेवरेट, त्यामुळं पोळ्या करून घेतल्या मी. आणि त्याने रेडीमेड भाजीच आणली होती. मला आता इच्छा नव्हती खायची बाहेरची, कारण मळमळ होत होतं. थोडंफार खाल्लं आणि त्याच्यानंतर गोळ्या घेतल्या. तर पाहायचं. तर चला मग भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.